तरी उदेलिया ते न करू, चोरीसी थोके अंधारू, का राजाज्ञा अव्यवहारू, खुंटवी जेवी. ओवी आहे 733, अध्याय आहे 18वा. अर्थ असा आहे की सूर्योदय झाल्यानंतर जसा अंधकार आणि या अंधकाराच्या साह्याने होणाऱ्या चोऱ्या थांबतात किंवा राजाज्ञेमुळे त्या राज्यात चालणारे अव्यवहार बंद पडतात, म्हणजे वाईट गोष्टी जर काही तिथे होत असतील तर त्या सगळ्या एका राजाज्ञेने बंद होऊन जातात. या संबंधी ही जी गोष्ट आहे ती आहे शिवाजी महाराजांच्या राज्यातली. राजे तसे त्यावेळी लहानही होते, अजून ते राजेही झालेले नव्हते. ते थोडेसे बाल शिवाजी म्हटलं तरी चालेल अशा प्रकारचे होते. पण कसं आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसाच शिवाजी राजांच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल. राजे नेहमीच आपल्या घोड्यावर बसून आपल्या काही साथीदारांना घेऊन आपल्या जहागिरीच्या भागात नेहमी फेरफेटका मारित असत आणि सगळेजण त्यांना राजे असंच संबोधत असत, कारण ते शहाजी राजांचे पुत्र होते आणि त्यांचे पुत्र असल्यामुळे त्यांनाही राजेच म्हणत होते. एकदा असेच राजे आपल्या घोड्यावरून चाललेले असताना त्यांच्या टापांचा आवाज ऐकल्यावर आजूबाजूचे लोक धावत येत आणि त्यांना अगदी डोळे भरून पाहत. एकदा राजे रांजण गावाहून जात होते, त्यावेळी टापांचा आवाज ऐकून आणि डोंगर कपारीतून परतत राजां असताना राजांच्या कानावर अस्पष्ट अशी हाक ऐकायला आली. कोणीतरी त्यांना राजांना हाका मारत होतं आणि राजे असा आवाज त्यांनी ऐकला. लगेच राजांनी घोड्याचे लगाम खेचले. परत तीच हाक आली. त्यांनी इकडे तिकडे पाहिले आणि त्यांच्या लक्षात आलं की एक व्यक्ती किंवा एक इसम शिवारातून धावत येत होता. तो धापा टाकत होता. आता राजे घोड्यावरून खाली उतरले आणि पळत येणाऱ्या त्या इसमाला म्हणाले, काय झाले? तो राजांना बघता क्षणी त्यांच्या पाया पडला आणि उठला. राजांनी परत त्याला विचारलं की काय झालं? ते म्हणाले की काय सांगू तुम्हाला? ते म्हणाले काय झालं ते न रडता नीट नीट सांगा. तेव्हा तो माणूस म्हणाला की अहो राजे, काय झालं नाही असं विचार, तुम्हाला काय सांगू, माझं अक्षरशः वाटोळं झालं. माझी मुलगी नदीला पाणी आणायला गेली असताना तिला पळवली माझ्या, आणि नुसती पळवली नाही, तिला बाटवली. मग माझ्या पोरीने जीव दिला. राजा, मी माझ्या पोरीविना आता पोरका झालो आहे. आता राजांना कळेना. ते म्हणले, हे काय सांगताय तुम्ही? कुणी केलं हे सगळं? माहिती आहे का तुम्हाला? ती व्यक्ती म्हणाली, अहो नसायला काय झालं, साऱ्या पाणवठ्याने पाहिले आहे, पण विचारणार कोण? राजे चिडले. राजे म्हणले, कोण आहे? तो म्हणाला की या गावच्या पाटलांनीच हे सगळं केलं आहे. आणि मग राजे तर अगदी संतापले. त्यांनी सांगितलं, येसाजी तुम्ही असेच जा आणि त्या पाटलांना इथे घेऊन या. येसाजीने घोड्यावर मांड टाकली आणि तो भरधाव वेगाने त्या रांझ्याकडे म्हणजे त्या पाटलाच्या वाड्याकडे गेलं. राजे त्या इस्माचे सांत्वन करीत होते, माहिती विचारत होते. मात्र थोड्याच वेळात येसाजी एकटाच आला. काय झाले? पाटील भेटले नाही? राजाने विचारले. तेव्हा ते म्हणाले की ते भेटले पण ते आले नाहीत आणि त्यांनी असं सांगितलं आहे की मी हा राजाला वगैरे ओळखत नाही, तो नुसता राजा नावाचा आहे. मी पाटील आहे आणि हे गाव माझं बटीक आहे. मी मला हवं तसे इथे वागेन. जा तुझ्या राजाला जाऊन सांग. आता राजे भयंकर चिडले. ते म्हणाले, ठीक आहे, आता आपण घरी जाऊया. म्हणून ते घरी आले, आपल्या वाड्यावर आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केले, अक्षरशः काही स्वार घेऊन गेले आणि मग त्या पाटलाला पकडून म्हणजे अक्षरशः मुसक्या बांधून आणले. आता हे सगळे झाल्यावर
सगळेजण इकडे तिकडे बघायला लागले. आता मुसक्या बांधलेला तो पाटील राजांच्या समोर उभा होता. राजांनी त्या दिवशी सणासुदीचे कपडे घातले होते. दादोजींना सुद्धा काही सांगितले नाही. फक्त आत जाऊन त्यांनी आपल्या माऊलीचे चरण वंदन केले आणि आशीर्वाद घेतला. त्यांनी विचारले की काय चालले आहे. तेव्हा ते म्हणाले की मासाहेब, अहो नावाचे का असलो तरी आम्ही राजे आहोत ना, म्हणून आज राजांचे कपडे घातले आहेत. यावेळी खरोखर बाहेर सदरेवर अनेक लोक जमले होते. राजे बाहेर येताच मुजरा झाला. पंतांच्या सहसारी दप्तरीची माणसे तिथे आली होती. राजांनी नवस इकडे तिकडे पाहिले आणि सांगितले की येसाजी पाटलांना हजर करा. काढण्या लावून बांधून आणलेले पाटील चौकात पुढे आणले गेले. रामजी, हेच ना ते पाटील? महाराज, हो, हाच तो हरामखोर. राजे पाटलाने भयभीत होऊन हाक मारली. राजे हसले आणि म्हणाले, अहो पाटील, आम्ही तर नावाचे राजे आहोत. तुम्ही तर गावचे खरे पाटील आहात. आम्ही या धरतीचे पुत्र आहोत. आम्ही परस्त्रीला आई बहीण म्हणून ओळखतो, मात्र प्रजेला आम्ही बटीक समजत नाही. आणि मग राजांनी विचारले की घडला तो गुन्हा खरा आहे का? हो महाराज. पाटील, प्रजा ही पोरासारखी असते, ती राखण्यासाठी असते. पाटीलकी दिली आणि प्रजेवर तुम्ही बलात्कार केलात. मुसलमानी सल्तनीचे रिवाज आमच्या मावळात चाललेत. पाटील, या गोष्टीचे उत्तर द्या. पाटील पुढे सरसावले. त्यांनी आधी पंतांचे पाय धरले, कारण राजे तर इतके छोटे होते, त्यांचे पाय धरणं त्या पाटलाच्या खरंच जीवावर आलं होतं. पंत, मला न्याय द्या, गोतमुखाने मला न्याय करा. राजे, पंत म्हणाले. राजे पंतांच्याकडे न बघता म्हणाले की पंत, तुम्ही खरंच आता ह्यात लक्ष घालू नका. आणि पाटील, तुम्हाला जर गोतमुखाने न्याय हवा असेल तर एक अट आहे. कसली अट? रामजीच्या मुलीला उभी करा, तिला पण त्याबद्दल काहीतरी सांगायचं असेल. पाटील ओरडले. ते म्हणले, राजे, तुम्ही अन्याय करताय. पाटील, गोतमुखाने न्याय करायचा असेल तर दोन्ही बाजू ऐकायला लागतात. आणि तुम्ही तर पाटील, गोतमुखाचा न्याय हा अगदी किरकोळ सामान्यांच्यासाठी असतो. तुम्ही तर खरे खूपच मातब्बर गुन्हेगार आहात. तुमच्यासाठी ह्या गोष्टी नाहीत. पुन्हा एकदा पाटील म्हणाला की पंत, आम्ही चुकलो, मला एक वेळ माफ करा. आता मात्र राजे भयंकर संतापले. ते उभे राहिले आणि म्हणाले, खामोश. ती पोर जेव्हा किंचाळत होती तेव्हा तुमचे कान काय धैर्य झाले होते? येसाजी, या पाप्याचे हात आणि पाय तोडा. गाढवावर बसून ह्याला त्याच्या गावात नेऊन सोडा. हे गावचे पाटील आहेत, ते मानाने गावी गेले पाहिजे. आणि हा मान त्यांना तुम्ही लगेचच द्या. घेऊन जा ह्यांना. आणि शिक्षेची अंमलबजावणी ताबडतोब व्हायला पाहिजे. आता आक्रोश करणाऱ्या पाटलांना तिथून नेण्यात आले. त्यावेळी अक्षरशः जिजाऊंना सुद्धा भीती वाटायला लागली. पंत म्हणाले की राजे, एवढी कठोर शिक्षा? राजे म्हणाले, पंत, मघा बोललो, क्षमा करा. बांदल देशमुख आम्हाला मानित नव्हते. त्यावेळी त्यांचे हातपाय तुटले. शिक्षा कमी व्हायची होती, ती तिथे व्हायला पाहिजे होती, इथे नाही. आणि ते मासाहेबांना म्हणाले, मासाहेब, तुम्ही मला पद्मिनीची गोष्ट सांगितली होती, आठवतीये ना? पद्मिनी, तुमच्या जावई आठवतात ना? त्यांना नदीवरनं असंच उचलून नेलं होतं. आणि आता जर ह्या सगळ्या गोष्टी थांबवायच्या नसतील किंवा थांबल्या नाहीत तर मला हे राजेपणे नको. मला ह्या कोणत्याही गोष्टीची हौस नाही. आता मात्र कुणाला काहीच कळले नाही. दादोजी म्हणाले की मासाहेब, आज मी तृप्त झालो. हे पाहायला आज मोठे महाराजही हवे होते. शिवबा आज खरेच राजे शोभले. आता मी गजाननाला दंडवत घालून येतो. यानंतर पाटलाचे हातपाय तुटल्याची वार्ता साऱ्या मावळात पसरायला वेळ लागली नाही. आणि राजांना सर्व प्रजा धन्यवाद देत होती. आता मात्र राज्यातल्या म्हणजे त्यांच्या तिथल्या सगळ्या मावळातल्या पाटील आणि देशमुखांच्या तोंडचे पाणी पळाले होते. आता राजांच्या लहान वयाचा हिशोब कुणाच्याही मनात राहिलेला नव्हता.
अशी ही राजांची दहशत होती. आणि अशा प्रकारच्या ज्या काही वाईट चालीरीती होत्या किंवा वाईट गोष्टी घडत होत्या, तर त्या सगळ्यांना प्रतिबंध करणे ही केवळ राजाच, ही गोष्ट केवळ राजाच करू शकतो आणि ती केवळ राजाज्ञेनीच होते, असेच ह्यावरील ओवीचा मतितार्थ आहे. आणि ही गोष्टही त्याला अनुरूप अशीच आहे.